स्वागत आहे मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी कार इन्फो यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मारुती सुझुकीने कायच गाडी बनवलेली आहे. असे जर बेस मॉडेल बनत राहतील ना मित्रांनो, तर लोकांनी टॉप मॉडेल घेणे बंद करणं हे आहे. का मी असं म्हणत आहे तर या व्हिडिओमध्ये आज आपण बघून घेऊया. तर मित्रांनो, ही आहे आपली मिनी ग्रँड विटारा म्हणजे की मारुती सुझुकी फ्रॉन्क्स. काय मी असं म्हणलं की ही गाडी तुम्हाला बेस मॉडेलमध्ये कोणते कोणते फीचर्स आपल्याला बघायला भेटते. मित्रांनो, जर आपण याची प्राईसची गोष्ट केला तर ही गाडी आपल्याला 7,46,000 रुपयामध्ये आपल्याला बघायला भेटते. आणखी या गाडीचे जर तुम्ही फ्रंट बघितला तर हे मॉडेल तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की बेस आहे. का? कारण याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी बघायला भेटतात. तुम्हाला याच्यामध्ये क्रोम टच बघायला भेटतो, प्रोजेक्टर हेडलाईट बघायला भेटते, हॅलोजनमध्ये टर्न इंडिकेटर्स, हॅलोजनमध्ये तुम्हाला पार्किंग लाईट तुम्हाला बघायला भेटते. आणि आणखी गोष्ट मित्रांनो, जर ही गाडी जर आपण ऑन रोड प्राईसमध्ये जर घ्यायला गेलात तर ही गाडी तुम्हाला हार्डली 8.5 ते 9 लाखापर्यंत बघायला भेटणार आहे. मित्रांनो, जर आपण याच्या फ्रंटची गोष्ट केलं तर असा काहीसा आपल्याला या गाडीमध्ये फ्रंट बघायला भेटतो. इथे तुम्हाला अशा प्रकारे काही असा मोठा ग्रिल बघायला भेटतो. आणखी काही असं एक्स टाईपचा तुम्हाला यामध्ये कटिंग बघायला भेटते. आणखी जर तुम्ही समोरून बोनेट बघितलात मित्रांनो, तर तुम्हाला सेम ही गाडी समोरून जेव्हा येते तेव्हा ओळखूसुद्धा येणार नाही की ग्रँड विटारा आहे की फ्रॉन्क्स आहे. कारण इतका जबरदस्त याचा फ्रंट लुक दिलेला आहे ना, खूपच जबरदस्त फ्रंट लुक आपल्याला या गाडीमध्ये बघायला भेटतो. हेडलाईटबद्दल तर मी आधीच सांगितलेलं आहे तुम्हाला. आणखी मित्रांनो, जर साईड प्रोफाईलची जर गोष्ट केलं आपण या गाडीमध्ये, तर तुम्हाला हे जे क्लायडेड पार्ट जे दिसत आहे ते या गाडीच्या लुकला कुठे ना कुठे आणखी वाढवत आहेत. या गाडीमध्ये तुम्हाला 16 इंचाचे टायर्स बघायला भेटतील. आणखी जे की आता बेस मॉडेल आहे तर ते तर एक तुम्हाला गोष्ट भेटणार आहे. ते इंडिकेटर्स म्हणजे तुम्हाला ORVMsमध्ये न भेटता फेंडरवर तुम्हाला टर्न इंडिकेटर्स बघायला भेटतील. आणखी जे डोअर हँडल्स आहेत तुम्हाला बॉडी कलरमध्ये न भेटता ब्लॅक कलरमध्ये बघायला भेटणार आहेत. आणखी मित्रांनो, या गाडीमध्ये तुम्हाला रूफ रेलसुद्धा बघायला भेटणार आहे, जे की याच्या लुकला परत आणखी बरंचसं लुकला वाढवणार आहेत. साईड प्रोफाईल अशी काही या गाडीमध्ये आपल्याला बघायला भेटते. जी कटिंग वगैरे आहे गाडीची एकदम जबरदस्त, तुम्हाला एकदम मिनी SUVचा लुक या गाडीमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. मित्रांनो, मेन गोष्ट तर राहिलीच आपली या गाडीचं ग्राउंड क्लिअरन्स. या गाडीमध्ये आपल्याला 190 mm चा ग्राउंड क्लिअरन्स बघायला भेटणार आहे, जे की सध्या मार्केटमध्ये किंवा क्रिएट आहे किंवा सेल्टॉस वगैरे आहे, या गाडीच्या तुम्ही म्हणजे जवळपास 190 mm चा ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला बघायला भेटतो. मित्रांनो, आपल्याला ग्राउंड क्लिअरन्स खूपच महत्त्वाचं ठरतं. जसं की आपल्याकडे बरेचसे आणखी रस्ते व्हायचे आहेत, ग्रामीण भाग वगैरे आहे, तर ही गाडी जबरदस्त परफॉर्मन्स त्या ठिकाणी करणार आहे बेस मॉडेल असून सुद्धा. मित्रांनो, जर रेअरची गोष्ट केलात तर या गाडीमध्ये असा काहीसा आपल्याला जबरदस्त रेअर लुक या गाडीमध्ये बघायला भेटणार आहे. हे तुम्हाला एकदम स्पोर्टी लुकमध्ये बघायला भेटणार. टेल लाईट तुम्हाला असं वाटेल की कनेक्टेड आहेत, पण याच्या बेस मॉडेलमध्ये तुम्हाला कनेक्टेड टेल लाईट बघायला भेटणार. हे फक्त एक डमी असल्यासारखं आहे, हे म्हणजे ऑन होत नाही. याच्यामध्ये तुम्ही पुढल्या मॉडेलमध्ये गेलात तर त्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली ही एक कनेक्टेड टेल लाईट बघायला भेटते. आणखी मित्रांनो, यामध्ये आपल्याला जे इंडिकेटर्स आहेत आपल्याला LED बघायला भेटतात. आणखी जे याचे टेल लाईट आहेत ते तुम्हाला ऑन भेटतील, जे की रात्रीमध्ये सुद्धा तुम्हाला असंच परफॉर्मन्स देतील. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला बेस मॉडेल असून सुद्धा डिफॉगर बघायला भेटत आहे. आणखी तुम्हाला मेन गोष्ट म्हणजे यामध्ये शार्क टीन अँटिना सुद्धा बघायला भेटत आहे. आणखी मित्रांनो, बॅक साईडमध्ये तुम्हाला फक्त इथे फ्रॉन्क्सची बॅचिंग बघायला भेटेल, तुम्हाला कोणत्याच व्हेरियंटची बॅचिंग बघायला भेटणार नाही. आणखी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर्ससुद्धा या गाडीमध्ये बघायला भेटणार आहेत. मित्रांनो, यामध्ये आपल्याला 37 लिटरचा फ्यूल टँक कॅपॅसिटी आपल्याला बघायला भेटते. हे झालं ऑल ओव्हर बाहेरचा थोडा लुक. आणखी आपण जर इंटिरियरची गोष्ट केलात मित्रांनो, डोअरमध्ये तुम्हाला ORVMs कंट्रोल्स बघायला भेटतील. आणखी ऑटो फोल्ड यामध्ये भेटणार नाही कारण बेस व्हेरियंट आहे. आणखी यामध्ये तुम्हाला मित्रांनो सॉफ्ट फॅब्रिक टच तुम्हाला या गाडीमध्ये बघायला भेटणार, जे की खूपच जबरदस्त असणार आहे. आणखी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला स्पीकर्स बघायला भेटणार नाहीत कारण मित्रांनो बेस मॉडेल आहे. यामध्ये तुम्हाला असे म्युझिक सिस्टम म्हणजे की इन्फोटेनमेंट सिस्टम तुम्हाला बसवून घ्यायचं आहे, तर आफ्टर मार्केट तर त्यामध्ये तुम्ही स्पीकरसुद्धा बसवून घ्यायचे आहेत. अशा टाईपचा इंटिरियर या गाडीमध्ये होता. आणखी मित्रांनो, यामध्ये मेन गोष्ट म्हणजे ॲटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आपल्याला बघायला भेटतं अशा कंट्रोलसह. मित्रांनो, जर आपण स्टेरिंगची गोष्ट केला तर यामध्ये तुम्हाला जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे तो तुम्हाला सेम मॉडेल म्हणजे बेस मॉडेल आणखी टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला सिमिलर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला बघायला भेटतं. आणखी अशा टाईपचं यामध्ये तुम्हाला टच बघायला भेटतं. आणखी स्टेरिंग तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणखी सीटसुद्धा तुम्ही डाऊन अँड अप करू शकता. आणखी या जे साईड मिरर आहे तुम्ही 1 टचमध्ये डाऊन किंवा अप करू शकता.
आणखी मित्रांनो या स्टेअरिंगच्या राईट साईडला बघितला तर आपल्याला सेफ्टीसाठी ट्रॅक्शन कंट्रोल बघायला भेटतो. आणखी इंजन ॲटो ऑफ ॲटो ऑनसुद्धा तुम्हाला यामध्ये बघायला भेटतो. आणखी इथे तुम्हाला हेडलाईट कंट्रोल्स करण्यासाठी कंट्रोल्स बघायला भेटतील. बॅक पॅसेंजर सीटची जर गोष्ट केला मित्रांनो यामध्ये तुम्हाला 5 सीट बेल्ट बघायला भेटतील. आणखी एक गोष्ट आहे पॅसेंजर सीटसाठी तुम्हाला फक्त चार्जिंग कनेक्टिव्हिटीसाठी 12 वॉटचा चार्जिंग सपोर्ट तुम्हाला बघायला की जर आपण बॅक साईडची जर गोष्ट केला मित्रांनो बूट स्पेसची तर आपल्याला यामध्ये 308 लिटरचा बूट स्पेस बघायला भेटणार आहे. आणखी यामध्ये तुम्हाला कोणताच पार्शल ट्रे बघायला भेटणार नाही कारण हे आहे बेस मॉडेल. यामध्ये जर तुम्ही टॉपमध्ये गेलं तर तुम्हाला ऑब्व्हियसली पार्शल ट्रे बघायला भेटेल. मित्रांनो हा अशा थोडक्यात डिटेलमध्ये हा ऑल ओव्हर ह्या गाडीचा व्हिडिओ होता. या गाडीचे जर तुम्हाला पूर्ण डिटेल आणखी व्हिडिओ बघायचे असतील आपल्या चॅनलवर ऑलरेडी हा व्हिडिओ आहे तर तुम्ही जाऊन बघू शकता. आणखी व्हिडिओ नॉलेजेबल वाटला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणखी भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा मराठी कार इन्फो. धन्यवाद.